जावळी कुणाची हे जर कुणाला समजून घ्यायचं असेल तर आधी इतिहास आणि काळाचा बदल नीट बघावा लागेल। जावळी हा काही कुणाचा आयता मिळालेला पट्टा नाहीये, तो शशिकांत शिंदेंनी स्वतःच्या घामाने माथाडी कामगारांच्या ताकदीवर आणि दुर्गम भागातल्या सामान्य माणसाला सोबत घेऊन बांधलेला राष्ट्रवादीचा बालेकिल्ला होता। 2009 मध्ये ज्यावेळी राजकीय गणित बदलली तेव्हा शरद पवार साहेबांचा शब्द आणि अभयसिंह राजेंचा आदर राखत शशिकांत शिंदेंनी आपला सुटसुटीत सेट असलेला जावळी मतदारसंघ एका फटक्यात सोडला आणि कोरेगावात जाऊन आपली ताकद दाखवून दिली। आज सत्तेच्या जोरावर, भाजपच्या बळावर आणि मंत्रिपदामुळे शिवेंद्रराजे भोसले जावळीवर स्वतःचा हक्क सांगत असले तरी जावळीतल्या सामान्य माणसाच्या मनात, दुर्गम भागातील पाणी योजनांमध्ये आणि मुंबईतल्या माथाडींच्या रक्तात आजही आपला जावळीचा हक्काचा माणूस म्हणून एकच नाव कोरले आणि ते नाव आहे शशिकांत शिंदे यांचं। आता जावळीत ताकद कुणाची जास्त आहे हे सविस्तर समजावून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून। इतिहासाची पानं उलटली तर 1999 आणि 2004 अशा सलग 2 टर्म्स शशिकांत शिंदे यांनी याच जावळी मतदारसंघातून दणदणीत विजय मिळवून हा परिसर राष्ट्रवादीचा अजिंक्य गड बनवला होता। पण 2009च्या मतदारसंघ पुनर्रचनेत स्वतंत्र जावळी मतदारसंघ बरखास्त झाला आणि त्याचा मोठा भाग सातारा विधानसभेत जोडला गेला। त्यावेळी राजकीय गणित बदलली तरी स्वर्गीय अभयसिंह राजे भोसले यांच्याबद्दल शशिकांत शिंदेंच्या मनात कायमच प्रचंड आदर राहिलाय। त्यामुळे शरद पवार साहेब आणि भाऊसाहेब महाराजांच्या शब्दाखातर शशिकांत शिंदेंनी आपला सुटसुटीत सेट असलेला जावळी मतदारसंघ एका फटक्यात सोडला। एवढंच नाही तर आपल्या सर्व कार्यकर्त्यांना शिवेंद्रराजे भोसले यांचे काम करण्याचे स्पष्ट आदेश देत त्यांना निवडून आणण्यासाठी आपली सगळी ताकद पणाला लावली। जावळी सोडल्यानंतर शिंदे शेजारच्या कोरेगाव मतदारसंघात गेले। तिथे मातब्बर नेत्या शालिनीताई पाटील यांच्या विरोधात लढून त्यांनी दणदणीत विजय मिळवला आणि स्वतःची ताकद सिद्ध केली। त्यामुळे 2009 मधील ती माघार म्हणजे शशिकांत शिंदे यांचा पराभव नव्हता तर पक्षासाठी आणि राजघराण्याच्या शब्दासाठी त्यांनी दिलेला सगळ्यात मोठा त्याग होता। जावळीचा सहकार आणि स्थानिक संस्थांच्या राजकारणात शशिकांत शिंदेंचा प्रभाव किती खोलवर आहे हे समजून घ्यायचं असेल तर इथल्या गावागावातील सोसायट्या आणि खरेदी विक्री संघाचे निकाल बघावे लागतील। आजच्या घडीला जावळीतील ताकदीची तुलना करायची झाल्यास एका बाजूला शिवेंद्रराजे भोसले यांच्याकडे विद्यमान आमदारकी सोबतच राज्य सरकारमधील सार्वजनिक बांधकाम मंत्रिपदाची मोठी सत्ता, भाजपचे संघटन बळ आणि प्रशासकीय ताकद आहे। शशिकांत शिंदे साहेबांचा जावळीतील गट आणि अस्तित्व समूळ संपवण्यासाठी सर्व स्तरांवरून ही प्रचंड ताकद वापरली जाते। पण सत्तेचा संपूर्ण वापर करूनही शिवेंद्रराजेंना जावळीतून शिंदेंचा जनधार समूळ उपटून टाकता आलेला नाही। उलट जावळी महाबळेश्वर मतदारसंघातील दुर्गम भागातल्या प्रत्येक विकास कामावर आणि माथाडी कामगारांच्या घरावर शशिकांत शिंदेंचा अदृश्य पण पक्का हात आहे। सत्ता असो वा सत्ता नसो, संकटाच्या वेळी जावळीकरांच्या हाकेला धावून जाणारा आपला माणूस ही शिंदेंची निर्माण झालेली प्रतिमाच आजही शिवेंद्रराजेंच्या राजकीय वर्चस्ववादाला जावळीच्या भूमीत आव्हान देत उभी आहे। तथ्यांच्या आधारे शशिकांत शिंदेंच्या या गडाचे गणित समजून घ्यायचे असल्यास 3 मुख्य गोष्टींकडे दुर्लक्ष करता येत नाही। पहिली गोष्ट म्हणजे नवी मुंबई आणि मुंबईतील माथाडी कामगारांचे नेटवर्क। एपीएमसी मार्केट असो वा वाशी, तळोजा आणि ठाणे पट्ट्यातील माथाडी संघटना या सर्व कामगार युनियनवर शशिकांत शिंदेंचा थेट प्रभाव आहे। जावळी तालुक्यातील तब्बल 40% अधिक कुटुंब माथाडी क्षेत्राशी जोडलेली आहेत आणि निवडणुकीच्या काळात हा माथाडी कामगार जावळीत येऊन शिंदेंसाठी एक गठ्ठा मतदान घडवून आणतो। दुसरा महत्त्वाचा घटक म्हणजे सहकार आणि सोसायट्यांवरील मांड। सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या एसडीसीसी निवडणुकीत अवघ्या एका मताने पराभव झाला असला तरी जावळीतील विविध कार्यकारी सेवा सोसायट्यांमध्ये शिंदे समर्थक सहजासहजी सत्ताधाऱ्यांना दार उघडू देत नाही। आखाडे, कुडाळ आणि जावळीच्या ग्रामीण भागात सोसायट्यांच्या ठरावासाठी झालेला तीव्र संघर्ष हे सिद्ध करतो की स्थानिक पातळीवरील 28 ते 30हून अधिक सोसायट्यांवर आजही शिंदेंचा मजबूत होल्ड आहे। तिसरी आणि सगळ्यात मोठी ताकद म्हणजे
म्हणजे जलसंपदा मंत्री म्हणून केलेली विकास कामे. मंत्रिपदाच्या काळात जावळीच्या अत्यंत बिकट, दुर्गम व डोंगराळ भागात पाणी योजना राबवणं, बंधारे बांधणं आणि मुख्य रस्त्यांचे जाळे तयार करणं ही कामं शिंदेंच्या नावावर जमा आहेत. त्यामुळेच आज शिवेंद्रराजेंकडे आमदारकी आणि भाजपचे मोठे राजकीय पाठबळ असले तरी जावळी तालुक्यातील सामान्य जनता, माथाडी कामगार आणि पारंपरिक कार्यकर्त्याच्या जोरावर शशिकांत शिंदे आजही या भूमीत शिवेंद्रराजेंच्या सत्तेला तितक्याच ताकदीने आव्हान देत उभे आहेत. शिवाय नुकत्याच पार पडलेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांमध्ये तर समोर उभ्या असलेल्या अफाट धनशक्ती विरोधात शिंदेंच्या गटाने अशी काही काटेकी टक्कर दिली की सत्ताधाऱ्यांना थेट सनसनीत चपराक बसलीय. एवढंच नाही तर शशिकांत शिंदे जेव्हा लोकसभेला रिंगणात उभे होते तेव्हा याच निष्ठावंत जावळीकरांनी आपल्या हक्काच्या माणसासाठी मतांचा पाऊस पाडत शिंदे यांच्या पदरात प्रचंड मताधिक्य टाकलं होतं. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे राजकारणाच्या पलीकडे जाऊन पाहिलं तर जावळी आणि शशिकांत शिंदे यांच्यातलं नातं केवळ आमदारकी किंवा निवडणुकीपुरतं मर्यादित नाहीये. जावळी तालुक्यातील हुमगाव हे शशिकांत शिंदेंचं मूळ गाव आहे. जावळीतील डोंगर दऱ्यात, वाडी वस्त्यांवर लहानसे मोठे झालेले शिंदे हे इथले भूमिपुत्र आहेत. जावळीच्या इतिहासात मेढा आणि हुमगाव परिसरात शिक्षणाची कोणतीही मोठी सोय नव्हती. दुर्गम भागातील गोरगरीब आणि शेतकरी कुटुंबातील मुलांना उच्च शिक्षणासाठी साताऱ्याला जावं लागायचं. ही अडचण ओळखून शशिकांत शिंदेंनी स्वतःच्या जयवंत प्रतिष्ठानच्या माध्यमातून मेढा येथे आमदार शशिकांत शिंदे महाविद्यालय सुरू करून दुर्गम जावळीतील तरुण तरुणींसाठी शिक्षणाची दारं उघडून दिली. याच सोबत जावळीतून मुंबईत पोटा पाण्यासाठी गेलेल्या हजारो माथाडी आणि कष्टकरी कामगारांचा मुंबईत आसरा आणि जावळीत पाठबळ बनण्याचं काम शिंदेंनी केलंय. माथाडी कामगारांच्या हक्क आणि अधिकारासाठी मुंबईत लढा देण्यासोबतच त्यांच्या गावाकडील शेती, रस्ते, पाणी योजना आणि आरोग्याचे प्रश्न सोडवण्यासाठी त्यांनी सातत्याने पुढाकार घेतलाय. लोकांना वाटतं राजकारण म्हणजे काय? वेशीवरच्या टपऱ्यांवरच्या गप्पा, निवडणुकीपुरती हात जोडणी आणि व्यासपीठावरची कोरडी भाषणं. पण जावळीच्या डोंगरदऱ्यात जाऊन विचारलं तर लहान पोरापासून म्हाताऱ्यापर्यंत पोरही ठणकावून सांगतील, नेता तोच जो संकटाच्या काळात सावलीसारखा पाठीशी उभा राहतो. जावळी आणि शशिकांत शिंदे यांचं नातं काही केवळ राजकीय तडजोडींवर आणि आकड्यांच्या गणितावर टिकून नाहीये. हे नातं काळजाचं आहे, इथल्या मातीचं आहे आणि माथाडी कामगारांच्या कष्टाच्या घामाचं आहे. आता जावळीत नक्की ताकद कुणाची जास्त आहे? तुम्हाला काय वाटतं? कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर खडकराव चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.